येळवी या ठिकाणी गेल्या 8 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धाच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होणार होता. तत्पूर्वी त्या ठिकाणी झेंडा कट्टा आणि झेंडा लावला, परंतु काही एखाद्या व्यक्तीनं पोलीस प्रशासनाला फोन केला ते आम्हाला अडथळा येतो. बांधवानो, आपल्याला माहीत आहे की समाज मंदिरच्या समोरच वीज कट्टा आहे आणि पूर्वीपासून त्या ठिकाणी आमचे कार्यक्रम होतात. वैभट आहे, कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर झेंड्याचा कट्टा नाही. असं असणाऱ्या प्रशासनानं आडमोठेपणाचं धोरण घेऊन त्या ठिकाणी कट्टा काढतो, गुन्हे दाखल करतो. अशा पद्धतीनं येळवीतल्या माझ्या महिला असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांना धमकी दिल्यामुळं भयभीत झाली. आम्ही सर्व तालुक्यातील जनता त्या ठिकाणी भीमसेनी गेलो आणि सांगितलं प्रशासनाला, पण जगचे प्रांत या ठिकाणी गेले नाही. तरी देखील त्यांनी दबाव टाकला, तुम्हाला कट्टाच काढावा नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे, आज जर आपण जत शहरात तालुक्यात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. ते पहिल्यांदा अतिक्रमण काढावं. आज जर बघितलं हायवे आहे आपल्या तहसीलदारच्या समोर, बरोबर कनेक्शन कट करायला गेले, परंतु काढू शकले नाहीत. आणि तुम्ही आमच्या भावना दुखवत आहे, निळ्या झेंड्याला दुखवत आहे. भगवा निळा हे सगळे आमचे महापुरुषांचे झेंडे आहेत, आमचे झेंडे आहेत. कुठल्याही महापुरुषाच्या झेंड्याला प्रशासनाला असं करता कामा नाही. हे झेंडे राहतील, कारण फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी, संत बसवेश्वर या विचारानं आम्ही जाणारे सर्व हे जे भगवा असेल, पिवळा असेल, निळा असेल, हे झेंडे आमचे आदर्श आहेत आणि या सर्व महापुरुषांच्या आदर्श विचारानं आम्ही चाललोय. प्रशासन जर अशा पद्धतीनं वागत असेल, संत भागात असेल, जत भागात असतील, पहिल्यांदा अतिक्रमण काढा. आता हे बघा, हे घ्या, इकडे फिरू घ्या. गेल्या 14 तारखेला आंबेडकर जयंतीला जात असताना जवळजवळ मिरवणूक आमची इथं थांबली. हे अतिक्रमण दिसत नाही, प्रशासनाला दिसत नाही. हे बघा, त्यातही फोनवाला हे दिसत नाही. हे बघा, हे सगळे बोर्ड आले रस्त्यावर, त्यांना दिसत नाही प्रशासनाला. हे सगळं अतिक्रमण शहरातल्या तालुक्यातलं काढलं पाहिजे. बेकायदेशीर डिजिटल या जत शहरात या तालुक्यात उभारता कामा नाही. सेवा असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, PI साहेब असतील, DYSP साहेब असतील, याने बैठक घ्यायची आज. आणि जत शहरात जेवढे डिजिटल आहेत, जेवढे अतिक्रमण आहेत, त्यांनी काढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण निळा, पिवळा आणि भगवा झेंडाला कोणी हात लावता कामा नाही. शहरातल्या तालुक्यातल्या हे आमच्या महापुरुषांचं आचरण आहे, तुम्ही करता कामा नाही. आणि आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारानं जाणारी माणसं आहे. जर आम्हाला कायदा हातात घ्यायचा असता, गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही हातात घेतला असता. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही माझ्या लोकांना धमक्या देऊ नका. दिला तर भविष्यात काळ वाईट आहे. कायद्याला बांधणारी माणसं आहे, PI असो, DYSP असो, पोलीस असो, पण पोलीसच आमच्या लोकांच्या अन्याय करणार. पुढच्या काळात असं चालणार नाही. आणि या ठिकाणी जे आमचे झेंड्याचे कट्टे ते काढायचं नाही. धन्यवाद. जय हिंद.